औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. आदिला नदीच्या रेखांकनाचे काम महिन्यात पूर्ण करण्याची हमी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता संजीव चोपडे यांनी दिली. नदीपात्रात जी बांधकामे झाली त्याविषयी शासनाच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेण्यात येणार आहे, परंतु भविष्यात या भागात कोणालाही बांधकाम करता येणार नाही असे चोपडे यांनी स्पष्ट केल्याची माहिती मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान आदिला नदीपात्राची नाला म्हणून नोंद करून त्या भागात बांधकामासाठी कमीत कमी निर्बंध ठेवावेत यासाठी प्रशासनावर स्थानिक सत्ताधारी आमदारांचा दबाव आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 22 जून रोजी मुंबई येथे बैठक बोलावली आहे. नदीच्या रेखांकनाविषयी नागरिकांच्या काही तक्रारी आहेत, काही समस्या आहेत. नदीचे खोलीकरण केल्यानंतर रेखांकनाची रुंदी कमी होऊ शकेल असे काही नागरिकांचे म्हणणे आहे. अशा प्रकारे राज्यात कुठे काम झाले त्याची माहिती घेऊन त्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच 74 नाल्यांवरील अतिक्रमणे काढण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी पालिका आयुक्तांनी दर्शवली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत नाल्यांवरील अतिक्रमण काढून नाल्याचा मार्ग मोकळा करण्यात येणार आहे, जेणेकरून पावसाळ्यात लोकांच्या घरात पाणी शिरू नये असेही डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितले आहे. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एनसिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटने मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.